माजी खासदार सुजय विखे यांना ईव्हीएमवर संशय, चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज। पराभवानंतर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मात्र ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलर ची तपासणी, ईव्हीएम मशीनची तपासणी त्या मायक्रो कंट्रोलरची करायची असेल, तो उमेदवार 7 दिवसाच्या आत ती मागणी 5% पूर्ण ईव्हीएमच्या संख्येचे प्रमाणात 40,000 प्लस GST अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो। त्या दिलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये 40 असे ईव्हीएम ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली, कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले, कार्यकर्ते ज्या गावामध्ये अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही, किंबहुना हे असं होऊ शकत नाही, अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिथं त्या भावना अति तीव्र होत्या असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे। मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल, त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंबहुना काय त्यांचं मत असेल त्याचं निरसन व्यवस्थित केलं जाईल। या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबहुना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कुणीही करू नये, ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे। सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या आपल्याला तरतुदीनुसारच आम्ही या प्रक्रियेला पुढे गेलेलो आहोत। यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला काही त्याच्यामधून वेगळं साध्य करायचं आहे। जनतेने दिलेला निकाल हा आम्हाला मान्य तेव्हाही होता, आजही आहे, आणि म्हणून यावर पुढं कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये यासाठी खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवली। आणि आता सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्या संदर्भात अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे। नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि 4 जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला। आपण जर या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण किंवा एकंदरीत निकाल पाहिला तर यामध्ये महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक ही संपूर्ण देशामध्ये वेगळी ठरली। केंद्रामध्ये जरी NDAचे सरकार स्थापन झाले, मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला 4 मुंड्या चित करत आपली ताकद दाखवून दिली आहे। महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये विशेष चर्चा झाली, यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यामध्ये लक्ष वेधून घेणारा ठरला। अहमदनगर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ म्हणून समजले जाणारे विखे कुटुंबातील भाजपाचे खासदार असलेले डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात प्रामुख्याने लढत झाली। याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलेले असून त्या वृत्तानुसार या संबंधीची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे एकूण 10 अर्ज करण्यात आलेले आहेत। यातील बहुतेक उमेदवारांनी 1 ते 3 ईव्हीएम युनिटची तपासणी करावी अशी मागणी केली, परंतु काहींनी मात्र यापेक्षा जास्त युनिटची चौकशी करावी अशा पद्धतीने मागणी केली आहे। विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीनकरिता 40,000 रुपये आणि त्यावर 18% GST भरावा लागणार आहे। सुजय विखे पाटील यांनी मात्र विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशीनची चौकशी करण्याची मागणी केली आहे। सुजय विखे आयोगामध्ये गेले, निवडणूक आयोगामध्ये तुमची काय भूमिका असेल तुम्हाला वाटतं? निवडणूक प्रक्रिया ही मी पाहिलं ती निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडलेली आहे। सगळ्यात उशिरा निकाल नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा लागला। त्यामागं कारण एक आहे की प्रत्येक पेपर 4 वेळा त्या अधिकाऱ्यांनी नजरेखालून घातला।
त्याची शहानिशा केली, कारण त्यामागं कारण होतं. या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवलं ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्वतः महसूल मंत्री, आणि ही निवडणूक प्रक्रिया बऱ्यापैकी महसूल यंत्रणेच्या ताब्यात होती. म्हणजे निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टरांनी काम पाहिलं, खाली डेप्युटी कलेक्टर असो, प्रांत असो, तहसीलदार असो, सर्कल असो, तलाठी असो किंवा कोतवाल असो, यांच्या सगळ्यांच्या त्या नेतृत्वाखाली ही निवडणुकीची प्रक्रिया किंवा निकालाची प्रक्रिया पार पडली. त्यामुळं त्यांनी एकदम काटेकोरपणे या निवडणुकीमध्ये या काउंटिंग असो किंवा निवडणुकीला ही पाहिलं होतं. त्यामुळे ही निकालसुद्धा उशिरा लागलेला होता. त्यांनी जो आरोप केला, वास्तविक पाहता राजकारणामध्ये पराभव मान्य करायला शिकलं पाहिजे आणि निवडून आल्यानंतर आनंद पण पचवता आला पाहिजे. पराभवच मान्य नाही आम्हाला, म्हणून या चुकीच्या गोष्टी करता. आणि तुम्ही करता तर तुम्ही तुमच्या माझ्यासारख्याने आरोप केला असता तर योग्य होता. तुम्ही आरोप करता, तुमच्या पक्षाचं सरकार 10 वर्षापासून या देशामध्ये, परत पण तुमचं सरकार आहे आणि तुम्ही तुमच्या सरकारच्या विरोधात आरोप करता, याचा अर्थ असंच होतं ना. पण हे विखे पाटलांच्या घराण्यामध्ये दुसरी वेळ आहे की दुसरी वेळ आहे. त्यांना हे पराभवच मान्य नाही. त्या कुटुंबाला गडाख साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली, गडाख साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आत्ता पण तेच सुरू झालं आहे ना. हां, पण काय होत नसतं. हे काय निवडणूक काय 1500 मतांनी आली का? 30,000 मताच्या फरकाने निवडून आले मी, तरी माझ्या पिपाणीला 50,000 मतं गेले. हे कुछ नाही होता. याबाबतची माहिती बुधवारी 19 जून रोजी दुपारी 5 वाजता खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.